ज्याने तुम्हाला इग्नोर केलं तोच तुमच्यासाठी वेडा होईल. 10 पॉवरफुल सिक्रेट एकदा नक्की जाणून घ्या. कधी तुमच्यासोबत असं झालं आहे का की ज्या व्यक्तीशी तुम्हाला सर्वात जास्त बोलायचं असतं तीच व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते? तुम्ही मेसेज करता आणि तो किंवा ती पाहूनही रिप्लाय करत नाही. तुम्ही कॉल करता पण तो किंवा ती उचलत नाही. आणि सगळ्यात जास्त दुःख तेव्हा होतं जेव्हा तुम्हाला त्यांची प्रायोरिटी व्हायचं असतं, पण ते तुम्हाला फक्त एक ऑप्शन समजतात. पण जर मी तुम्हाला सांगितलं की आज नंतर हीच व्यक्ती जी तुम्हाला इग्नोर करते तीच स्वतः तुमच्याशी बोलण्यासाठी आतुर होईल, तुमच्या मागे येईल, तुमचा सन्मान करेल, तर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का त्या 6 गोष्टी कोणत्या आहेत त्या, ज्या तुम्हाला इतकं पॉवरफुल बनवतील की लोक तुम्हाला इग्नोर करणं विसरतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज तुम्ही जे शिकणार आहात ते तुमची संपूर्ण पर्सनॅलिटी बदलून टाकेल. कोणताही माणूस तुम्हाला कारणाशिवाय इग्नोर करत नाही. यामागे नेहमी एक कारण असतं आणि ते कारण म्हणजे तुमची स्वतःची व्हॅल्यू. जगाचा सर्वात मोठा हा नियम आहे, लोक त्या व्यक्तीचा सन्मान करतात जी स्वतःचा सन्मान करते. जर तुम्ही सतत कोणाच्या मागे लागलात, त्यांच्याशी बोलण्यासाठी आतुर राहिलात, त्यांच्या एका मेसेजसाठी तासनतास वाट पाहिलात, तर समोरचा तुम्हाला खास समजणार नाही, तर एक ऑप्शन समजेल. आणि खरं हेच आहे, ज्या दिवशी तुम्ही स्वतःला ऑप्शन बनवता त्या दिवसापासून लोक तुम्हाला इग्नोर करायला सुरुवात करतात. 1. जास्त अवेलेबल राहणं बंद करा. सगळ्यात मोठी चूक लोक करतात ती म्हणजे ते नेहमी अवेलेबल असतात. कोणी मेसेज केला की लगेच रिप्लाय, कोणी कॉल केला की लगेच उचलणं, कोणी बोलावलं की लगेच जाणं. आता स्वतः विचार करा, जी गोष्ट नेहमी सहज मिळते तिची काही किंमत असते का? नाहीच. माणसाची फितरत असते, त्याला तीच गोष्ट जास्त हवी असते जी सहज मिळत नाही. जर तुम्ही नेहमी अवेलेबल असाल तर लोक तुम्हाला इम्पॉर्टंट समजणार नाहीत, उलट हलकं घेऊ लागतील. म्हणून आजपासून प्रत्येकासाठी अवेलेबल राहणं थांबवा. 2. स्वतःची लाईफ स्ट्रॉंग बनवा. ज्याची स्वतःची लाईफ नसते तो दुसऱ्यांच्या लाईफमध्ये घुसायचा प्रयत्न करतो. हीच सगळ्यात मोठी प्रॉब्लेम आहे. जर तुमच्याकडे गोल नाही, काम नाही, पर्पज नाही, तर तुम्ही आपोआप लोकांच्या मागे पळाल. पण ज्याची स्वतःची लाईफ स्ट्रॉंग असते तो कधीच कोणाच्या मागे पळत नाही. त्याच्याकडे स्वतःचं काम असतं, स्वप्न असतात, प्रायोरिटीज असतात. तो इतका बिझी असतो की त्याला कोणाचं अटेन्शनच लागत नाही आणि हाच त्याचा पॉवर असतो. 3. ओव्हर थिंकिंग आणि ओव्हर केअरिंग थांबवा. तुम्ही वारंवार विचार करता, त्याने रिप्लाय का केला नाही, तो ऑनलाईन आहे तरी बोलत का नाही, मी काही चुकीचे बोलले का? हेच ओव्हर थिंकिंग तुम्हाला आतून कमजोर बनवतं. एक सिंपल रूल ठेवा, समोरचा जितकी व्हॅल्यू देतो तितकीच परत द्या, ना जास्त ना कमी, कारण बॅलन्समुळेच रिस्पेक्ट तयार होते. 4. सेल्फ रिस्पेक्ट कधीही कॉम्प्रोमाइज करू नका. लोकांची सगळ्यात मोठी चूक म्हणजे ते कोणासाठी स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट सोडतात. वारंवार मेसेज करणं, इग्नोर झाल्यानंतरही प्रयत्न करणं, स्वतःच्या भावना दाबणं, हे सगळं दाखवतं की तुम्ही स्वतःला इम्पॉर्टंट समजत नाही. लक्षात ठेवा, प्रेमापेक्षा आधी सेल्फ रिस्पेक्ट महत्त्वाचा आहे. 5.
सायलेन्सची ताकद समजा. नेहमी बोलणं गरजेचं नसतं. कधीकधी शांत राहणं हाच सगळ्यात मोठं उत्तर असतं. जेव्हा तुम्ही सतत स्वतःला एक्सप्लेन करता तेव्हा लोक तुम्हाला सिरियसली घेत नाहीत. पण जेव्हा तुम्ही अचानक शांत होता, त्यांच्यापासून अंतर ठेवता आणि स्वतःवर लक्ष देता तेव्हा समोरच्याला कुतूहल वाटायला लागतं. 6. स्वतःला अपग्रेड करा. पर्सनॅलिटी आणि स्किल्स. लोक त्या व्यक्तीच्या मागे लागत नाहीत जी फक्त अवेलेबल असते, तर त्या व्यक्तीच्या मागे लागतात जी व्हॅल्युएबल असते. म्हणून आजपासून स्वतःवर काम सुरू करा. कम्युनिकेशन स्किल्स सुधारा. बॉडी लँग्वेज सुधार करा. काहीतरी नवीन शिका. कॉन्फिडन्स वाढवा. 7. इमोशनल डिपेंडन्सी संपवा. जर तुमचा मूड, तुमचा दिवस, तुमचा आनंद एका व्यक्तीवर अवलंबून असेल तर समजा तुम्ही तुमची पॉवर त्याला दिली आहे. इमोशनली स्ट्रॉंग व्हा. स्वतःवर अवलंबून राहा. 8. नाही म्हणायला शिका. सगळ्यांना खुश करणं, सगळ्यांसाठी स्वतःला बदलणं ही तुमची चांगुलपणा नाही तर कमजोरी आहे. जिथे गरज आहे तिथे नाही म्हणायला शिका. 9. मिस्ट्री कायम ठेवा. सगळं काही सांगणं गरजेचं नसतं. प्रत्येक गोष्ट शेअर करणं गरजेचं नसतं. लोकांना थोडं कुतूहल राहू द्या. 10. स्वतःला प्रायोरिटी बनवा. जर तुम्ही स्वतःला प्रायोरिटी बनवलं नाही तर जगही तुम्हाला कधी प्रायोरिटी देणार नाही. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा माणूस तुम्ही स्वतः आहात. जेव्हा तुम्ही स्वतःवर फोकस करता, तुमच्या गोल्सवर काम करता, तेव्हा तुमची व्हॅल्यू आपोआप वाढते. आणि मग जी व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत होती तीच तुमच्याशी बोलण्यासाठी कारण शोधते. लक्षात ठेवा, लोकांना बदलायचा प्रयत्न करू नका. स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवा की लोकांचं वागणं आपोआप बदलेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच पॉवरफुल कंटेंटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या त्या मित्रांसोबत शेअर करा जे कोणाच्या इग्नोरमुळे त्रस्त आहेत. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, मी आता स्वतःला प्रायोरिटी बनवणार. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन पॉवरफुल टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.